कालाय तस्मै नमः. ज्येष्ठ मास भाग पहिला. स्वतःच्या उज्ज्वल चारित्र्याने भारताचे दैदिप्यमान भविष्य घडवणाऱ्या श्रेष्ठ चरित्रांचा हा ज्येष्ठ मास. ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते दशमी असा आपण गंगा दशहरा असा गंगोत्सव साजरा करतो. कारण गंगेला आपण गंगा माता म्हणतो. खूप प्राचीन काळी गंगा हिमालय पर्वताच्या उत्तरेकडे वाहत होती आणि तिचा तो प्रवाह ज्येष्ठ शुद्ध दशमीला मंगळवारी हस्त नक्षत्रावर राजा भगीरथाच्या अविरत प्रयत्नाने, तांत्रिक ज्ञानाच्या आधारे व दीर्घ प्रयत्नांनी दक्षिणेकडे वळवला गेला आणि भारतभूमीला तिच्या पवित्र जलाचा संपूर्ण फायदा मिळाला. जगातील सर्व शास्त्रज्ञांनी खूप प्रयोगाअंती हे सिद्ध केलं आहे, मान्य केले आहे की गंगा जल हे अतिशय शुद्ध आहे आणि ते कधीच खराब होत नाही. म्हणून ज्येष्ठाचे पहिले 10 दिवस गंगापूजन, गंगा स्नान, गंगा स्तोत्र पठण अशी तिची गंगा मातेची पूजा आपल्याकडे अविरत केली जाते. असं म्हणतात की गंगा स्तोत्र म्हणण्याने, त्याच्यात स्नान करण्याने, ते पवित्र जल अंगावर घेण्याने आपली पापं धुतली जातात. म्हणजेच काय तर आपल्या मनात येणारे वाईट विचार नष्ट होतात. आपोआपच मन शुद्ध होतं आणि पवित्र होतं. आपल्या संस्कृतीतला एकही विचार कालबाह्य नाही. म्हणूनच आपण गंगेला गंगा माता म्हणतो आणि तिच्याकडे आपण मागणं मागतो. हे गंगा माते, तुझ्या पवित्र जलाने भारतीय संस्कृतीवरील ही रूढींची, अंधश्रद्धेची पुटे घासून स्वच्छ करून टाक. भारतीय विचार परंपरेचा सगळीकडे प्रकाश पसरू दे आणि संपूर्ण भारतीय संस्कृती उजळून पुन्हा तेजस्वीपणे झळकू दे. हे फक्त तुझ्या आशीर्वादानेच होईल. असा गंगोत्सव आपण साजरा करत असतो. दशहरा उत्सव आनंदाचा, आंब्याची लयलूट आणि मग येते दशमीनंतर एकादशी. आषाढी एकादशीला निर्जला एकादशी, शयनी एकादशी असं म्हणतात. अर्थात निर्जला एकादशी म्हणजे बापरे, पाणीसुद्धा न पिता उपवास करायचा. कठीणच की सगळं, पण त्याच्या मागेसुद्धा शास्त्रीय वैज्ञानिक कारण आहे. काय होतं की उन्हाळ्यात आपण सारखी सरबत पी, पाणी पी, उन्हाच्या उकाड्याने भरपूर पाणी येतं. गंगा दशहरा साजरा करताना 10 दिवस आपण गंगेत डुंबत असतो. तिच्या पाण्यातनी स्नान करत असतो, तिच्यामध्ये रमत असतो. यामुळे कदाचित जास्त झालेल्या जलाचा परिणाम नाहीसा करण्यासाठी निर्जला एकादशी करत असावे. म्हणजे त्यामुळे पोटाला, पचनाला आणि त्यामुळे अर्थातच किडनीलाही विश्रांती मिळते. हे शास्त्रीय उपचारच नाहीत का आपल्याला आरोग्य देणारे, निरोगी ठेवणारे. डॉक्टर तासुको होंजे हे जपानचे शास्त्रज्ञ आणि अमेरिकेचे डॉक्टर जेम्स एलिसन, ज्यांना मेडिसिनचं नोबेल पारितोषिक मिळालं आहे, या परदेशी संशोधकांनी असा शोध लावला की निर्जला एकादशीने प्रतिकारशक्ती वाढते, शरीर 100% शुद्ध होते. वर्षातल्या 20 एकादशी जरी 10च तास सलग पाणी न पिता केल्या तर T-सेल्सची शक्ती वाढते. यामुळे शरीर स्वतः कॅन्सरपासून आपले रक्षण करण्यास समर्थ होते. तर अशी ही निर्जला एकादशी, याच्या उपवासाचं महत्त्व जाणून घेऊ. हिला विष्णू किंवा शयनी एकादशी असंही म्हटले आहे. म्हणून विष्णुभक्ती या एकादशीला केली जाते.
यानंतर येते ती झाशीच्या राणीची पुण्यतिथी. पावित्र्य, मांगल्य, उत्साह, कर्तव्यबुद्धी अशा सर्वांनी युक्त आणि शांती, बुद्धी, प्रेरक मातृत्व अशा सर्व तेजस्वी शक्तींचे दर्शन घडविणारी साक्षात देवता म्हणजे झाशीची राणी, राणी लक्ष्मीबाई. ज्येष्ठ शुद्ध सप्तमीला राणीसाहेबांनी रणांगणावर देह ठेवला. वैयक्तिक जीवनातील दुःख बाजूला ठेवून वाटेल तेवढी दिव्य करून शत्रूच्या तावडीतून भारताला मुक्त करण्यासाठी, उदात्त ध्येयाच्या पूर्तीसाठी प्रचंड पराक्रमाची शर्थ करणाऱ्या अतिशय समंजस, संस्कारी अशा या रणरागिणीला शेवटी त्यांच्या इच्छेप्रमाणे इंग्रजांचा स्पर्शही झाला नाही आणि त्यांनी स्वतःला, आपला देह अग्नीला समर्पित केला. अशा दिव्य तेजाचे 1% तेज जरी आपणास मिळाले तरी आपण धन्य होऊन जाऊ, आपणही दशदिशा उजळून टाकू शकू अशी प्रार्थना त्याच्या पुण्यस्मरणदिनी करूया. याच्यानंतर आणखीन एका महाप्रतापी शिवराज्याचा शिवराज्याभिषेक दिन येतो, म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी. हा आम्हा भारतीयांच्या जीवनातील सोनियाचा दिन, हिंदू साम्राज्य दिन. यवनांनी व्यापून टाकलेल्या, गुलाम झालेल्या भारतवर्षात शिवाजी राजांनी स्वतंत्र हिंदू साम्राज्य स्थापन केले. हिंदूंची अस्मिता जागृत करून ठेवण्यासाठीच शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्यानुसार भारतीयांच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी प्रत्येकाने झटले पाहिजे, तरच छत्रपतींच्या राज्याभिषेक सोहळ्याचे खरे स्मरण होईल असे मला वाटते. शिवाजी महाराज की जय.